नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा। महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 2 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, नॅशनल सिस्टर्स डे प्रामुख्याने कोणत्या दिवशी साजरा केला जातो, असा प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, ऑगस्टचा पहिला रविवार हा नॅशनल सिस्टर्स डे म्हणून पाळला जातो। महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे। नॅशनल सिस्टर्स डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी येतो आणि हा दिवस बहिणींच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी आहे। या व्यतिरिक्त 2 ऑगस्टला म्हणजेच भारतामध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा होतो। हा दिवस मैत्री आणि विश्वासाचं महत्त्व अधोरेखित करतं, त्यामुळे मित्रांमध्ये शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण या दिवशी होत असते। आणि 2 ऑगस्ट या दिवशी उत्तर मॅसिडोनियाचा रिपब्लिक डे देखील असतो, साधारण लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, प्रश्न दुसरा, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेने म्हणजे ZSI तयार केलेल्या पहिल्या सर्वकष कॅटलॉग मध्ये किती लॅपिडोप्टेरा प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 13,703 इतक्या। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे। भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थाचं मुख्यालय जे आहे ते कोलकाता येथे आहे। इंडिया मधल्या फुलपाखरे आणि पतंग म्हणजेच लॅपिडोप्टेरा यांची पहिली संपूर्ण सूची ZSI ने तयार केलेली आहे नुकतीच, आणि या कॅटलॉग मध्ये भारतातील जवळजवळ 13,703 प्रजातींची नोंद झाली आहे आणि हे काम पूर्ण व्हायला तब्बल 12 वर्ष लागलेली आहेत। आणि हा प्रकल्प भारताच्या जैवविविधता संशोधनासाठी खूप महत्त्वाचा ठरतोय आणि लॅपिडोप्टेरा संबंधित माहिती राष्ट्रीय स्तरावरती एकत्रित करण्यात आलेली आहे। आणि ZSI हे भारताचे राष्ट्रीय प्राणी सर्वेक्षण केंद्र देखील आहे आणि या कॅटलॉगमुळे संशोधकांना एकसंध आणि व्यवस्थित माहिती मिळायला मदत होणार आहे। ओके, पुढील प्रश्न पहा, प्रश्न तिसरा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला 51 किलो बॉक्सिंग प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे, योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, साक्षी चौधरी हिने। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, साक्षी चौधरीने महिलांच्या 51 किलो बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे। अंतिम फेरीमध्ये तिने इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा सहज पराभव केला आणि लवलीना बोर्गोहेनने महिला 75 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे। सुवर्ण आणि रौप्य लक्षात ठेवा नावं, ठीक आहे। आणि लवलीना ही ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर आहे। बॉक्सिंग हा भारतासाठी स्पर्धेतील महत्त्वाचा आणि पदक मिळवून देणारा खेळ ठरलेला आहे आतापर्यंत, आणि राष्ट्रकुल स्पर्धांचा मुख्य उद्देश म्हणजे स्पर्धक देशांमध्ये खेळ आणि मैत्री वाढवणं असा आहे। पुढील प्रश्न पहा, प्रश्न चौथा, 1 ऑगस्ट 2026 रोजी केंद्र सरकारने राज्यांना अतिरिक्त कर वाटप टॅक्स डेव्होल्यूशन म्हणून किती रक्कम जारी केलेली आहे राज्यांना, ठीक आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1,09,019 कोटी रुपये इतकं। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, केंद्र सरकारने 1 ऑगस्ट 2026 रोजी 1,09,019 कोटींचं अतिरिक्त कर वाटप जाहीर केलंय आणि यावेळी हे पैसे नेहमीपेक्षा लवकर म्हणजेच 10 ऑगस्टच्या हप्त्याच्या आधीच राज्यांना मिळालेले आहेत। आणि कर वाटप हा प्रकार वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ठरतो। केंद्राच्या निव्वळ कर उत्पन्नातले 41% राज्यांना मिळत असतात यामध्ये, आणि भारताच्या आर्थिक संघ राज्यवादामध्ये टॅक्स डेव्होल्यूशनला खूप महत्त्व आहे।
आणि राज्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून हा पैसा दिला जात असतो, लक्षात घ्या हे. आणि या अतिरिक्त वाटपामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक म्हणजे 19,208 कोटी रुपये मिळालेले आहेत. बिहारला 10,845 कोटी, मध्य प्रदेशला 8,010 कोटी, पश्चिम बंगालला 7,866 कोटी, आपल्या महाराष्ट्राला 7,022 कोटी आणि राजस्थानला 6,460 कोटी इतके मिळालेले आहेत. महाराष्ट्राचे लक्षात ठेवा आणि सर्वाधिक उत्तर प्रदेशला किती मिळालेत हे देखील लक्षात ठेवलं तर बरं. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. समुद्र मंथन योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. महत्वाचे पॉइंट्स पाहायचे. समुद्र मंथन योजना ही राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजना आहे. 31 जुलै 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने तिच्या अंमलबजावणीसाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे. एकूण 84,084 कोटींची मोठी आर्थिक तरतूद या योजनेसाठी ठेवण्यात आलेली आहे. ही योजना जी आहे ती वर्ष 2030-31 पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय हे काम हाताळणार आहेत आणि खोल समुद्रामध्ये हायड्रोकार्बन स्रोत शोधण्यात वाढ करणे हे त्याचं या योजनेचं मुख्य लक्ष असणार आहे. आणि या योजनेमुळे दरवर्षी जवळपास 1,00,000 कोटींची कच्च्या तेलाच्या आयातीची बचत यामुळे होणार आहे. आणि 60 खोल समुद्रातील विहिरी खोदण्यासाठी नियोजन केले जात आहे या अंतर्गत. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. नैरू या देशाचे नवीन अधिकृत नाव काय आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिपब्लिक ऑफ नाओएरो. नाव जरा बघा, नाओएरो असं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. नैरूचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ नाओएरो असं करण्यात आलेला आहे आणि 31 जुलै 2026 रोजी या नावबदल हा जो नावबदल आहे तो जाहीर केलेला आहे. नाओएरो हे बेटाचे मूळ आणि स्थानिक नाव आहे आणि या देशाचे राष्ट्राध्यक्ष हे डेव्हिड आडेंग हे आहेत. आणि मे 2026 मध्ये संविधान दुरुस्ती मंजूर करण्यात आलेली होती आणि म्हणून नाव बदलले गेलेले आहे. आणि 26 जून 2026ला संयुक्त राष्ट्रांना हा नाव बदल कळवला गेलेला आहे. आणि युनेस्कोनुसार नैरुआ भाषा जिवंत ठेवणे कठीण झालेले आहे आता. आणि नाओएरोची लोकसंख्या सुमारे फक्त 12,000 इतकीच आहे आणि देशाचं जे क्षेत्रफळ आहे हे 21 चौरस किलोमीटर इतकं आहे आणि हे बेट मध्य प्रशांत महासागरात स्थित आहे. हे लक्षात ठेवा, हा तिसरा मुद्दा. आणि हा देश जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान सार्वभौम देश आहे. 3रा आणि 4था पॉइंट सर्वाधिक लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये प्रथमच जिवंत दात्याचं हृदय कोणत्या रेल्वेद्वारे वाहून नेण्यात आलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वंदे भारत एक्सप्रेसद्वारे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय रेल्वेने पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेसमधून जिवंत दात्याचं हृदय वाहून नेलेले आहे आणि ही जी घटना आहे ती 31 जुलै 2026 रोजी घडली. हृदय सुरत पासून अहमदाबाद पर्यंत जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि फक्त 2 तासांमध्ये हृदय रुग्णालयात पोहोचवलं गेलंय. आणि या कामासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता ज्यामुळे ट्रेन सहज आणि वेगाने जात होती. आणि वंदे भारत एक्सप्रेस ही भारतात तयार झालेली अर्ध्या उच्च गती रेल्वे आहे आणि देशाचा अभिमान देखील आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. 2014 मध्ये राज्य विभाजनानंतर आंध्र प्रदेशातील पहिला ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ भोगापुरम येथे आहे. जे महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ
भोगापुरम विजियानगरम जिल्हा आंध्र प्रदेश येथे आहे. आणि हे जे विमानतळ आहे ते 1 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुले झाले. आणि 2014 साली राज्य विभाजनानंतर आंध्र प्रदेशामध्ये उभारलेला पहिला ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे. आणि ग्रीनफील्ड विमानतळ म्हणजे नव्या जागी शून्यापासून बांधलेलं विमानतळ असा त्याचा अर्थ आहे. आणि हा जो प्रकल्प आहे तो PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवरती तयार करण्यात आलेला आहे. आणि म्हणजेच सरकार आणि खाजगी कंपनी मिळून यामध्ये काम करते असा त्याचा अर्थ होतो. आणि 2014 मध्ये आंध्र प्रदेश चे विभाजन होऊन तिथून तेलंगणा हे वेगळे राज्य तयार झाले होते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा म्हणजेच DGAFMS चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, एअर मार्शल संदीप थरेजा यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. एअर मार्शल संदीप थरेजा यांची डायरेक्टर जनरल आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आणि संदीप थरेजा यांनी सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांची जागा घेतली आहे. आणि नियुक्तीपूर्वी ते डायरेक्टर जनरल मेडिकल सर्व्हिसेस एअर या पदावरती होते. आणि डिसेंबर 1986 मध्ये त्यांना वैद्यकीय सेवेत आयोग मिळाला. आणि ते जे आहेत ते AFMC पुण्याचे माजी विद्यार्थी आहेत. आणि त्यांना जवळपास 40 वर्षांचा सैन्य वैद्यकीय अनुभव देखील आहे. आणि DGAFMS हे सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांचं सर्वोच्च पद आहे, लक्षात घ्या आहे. आणि या पदावरून संपूर्ण भारतीय सशस्त्र दलांच्या वैद्यकीय व्यवस्थेचं नेतृत्व केलं जात असतं. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10वा. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वर्षा अशोक आगलावे असं यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. वर्षा अशोक आगलावे GSIच्या 54व्या महासंचालक झाल्या आहेत. आणि GSIच्या 176 वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात. आणि त्यांनी 31 जुलै 2026 रोजी हा पदभार स्वीकारलाय. आणि हा पदभार त्यांनी आसिता साहा यांच्याकडून मिळाला आहे त्यांना. आणि GSI ही संस्था 1851 मध्ये स्थापन झालेली आहे. आणि याचं मुख्यालय जे आहे ते कोलकात्याला आहे. वर्षा आगलावे 1992 मध्ये GSI मध्ये दाखल झाल्या. त्याआधी त्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्स मध्ये नोकरी करत होत्या. आणि ॲडिशनल डायरेक्टर जनरल आणि पूर्व विभाग प्रमुख कोलकाता म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सध्या GSI लिथियम, कोबाल्ट, निकेल, ग्रॅफाइट आणि रेअर अर्थ एलिमेंट्स अशा महत्वाच्या खनिजांच्या शोधावरती लक्ष केंद्रित करत आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केलेली आहे. ही योजना नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय घेणार आहे. आणि योजनेसाठी एकूण 5070 कोटींचा निधी ठेवण्यात आलेला आहे. ही जी योजना आहे ती 2026-27 ते 30-31 या 5 वर्षांमध्ये राबवली जाईल. आणि अनुदान वाटप हे 2032-33 पर्यंत राहणार आहे. 5000 मेगावॅट फ्लोटिंग सौर ऊर्जा क्षमता तयार होईल यातून. आणि सध्या देशामध्ये 700 मेगावॅट फ्लोटिंग सौर ऊर्जा आहे. आणि ही योजना दरवर्षी 10 दशलक्ष टन CO2 उत्सर्जन कमी करणार आहे. आणि हे प्रकल्प जलाशय, कालवे आणि उद्योगातील तलावांवरती उभारले जातील. पाण्यावरती सावली मिळाल्याने बाष्पीभवनामध्ये सुमारे 60% यामुळे घट देखील होणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा.
ब्रॉड पीकवरील हिमस्खलनात निधन झालेले प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक कोण होते? तर यांचं नाव आहे पर्याय क्रमांक ए निर्मल पुरजा असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे हिमस्खलनात मध्ये निधन झालेले आहे. हे ब्रॉड पीकवरती घडले जे की गिलगिट बाल्टिस्तान मध्ये आहे आणि हा प्रदेश पाकिस्तानच्या ताब्यात आहे. निर्मल पुरजा हे 43 वर्षांचे होते आणि 10 सदस्यीय गिर्यारोहक पथक यामध्ये सहभागी होते. हिमस्खलन ब्रॉड पीकच्या शिखराजवळ शिखर सर करतानाच्या प्रयत्नात झालेला आहे आणि इलाइट एक्सपेल्ट कंपनीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 4 मृतदेह बाहेर काढलेत आणि त्यामध्ये निर्मल पुरजा यांचा समावेश होता. निर्मल पुरजा हे नेपाळचे खूप प्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी जगातील 8000 मीटरपेक्षा उंच सर्व 14 शिखरे अवघ्या 6 महिन्यांपेक्षा थोडा अधिक कालावधीमध्ये सर केलेली होती. ठीक आहे. आणि ब्रॉड पीक हे देखील त्या 8000 मीटरपेक्षा उंच शिखरांपैकी एक होते. ठीक आहे. तर आजचे आपले 2 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल आजचे, त्याबद्दल थँक्यू सो मच.